हे बघा लॅपटॉपची स्क्रीन वरून मी काय करत आहे या ठिकाणी आता लॅपटॉपची स्क्रीन शेअर करून दाखवते तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला ते डाउनलोड कसं करायचं. तर डाउनलोड केलं की फिल्मवर मध्ये घ्यायचं हे मला तुम्हाला इथे दाखवायचं आहे. आता आपण काय करू या ठिकाणी याला मी इथून स्टॉप शेअर करतो वाटलं तर. माझा आवाज येत असेल तुम्हाला आणि या ठिकाणी लॅपटॉप बरोबर आहे. तर लॅपटॉपची या ठिकाणी बघा व्हिडिओज आहेत, सीन बिल्डर आहे. आता इथं फ्लोला क्लिक करा तुम्ही, फ्लोला. मग 13 तारखेचा व्हिडिओ आहे तो तुम्हाला आलेला आहे. करायचंय तुम्हाला सिम्पली याला क्लिक करून ओरिजिनल 720 पिक्सल या ठिकाणी डाउनलोड करून घ्या. आता डाउनलोड करून घेतलेला जो व्हिडिओ आहे तो लॅपटॉप वरून घेतलेला आहे. मी बनवलाय कुठं? मोबाईल मध्ये. लक्षात घ्या, हे सुद्धा करता आलं पाहिजे. ओके, बनवला मी याच्यामध्ये. आता हा जो तयार झालेला आहे व्हिज्युअल नावाचा, तो मी इथं व्हॉट्सअपचा ओपन करायचं आणि व्हॉट्सअपचा ओपन करून आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी. सपोज तुम्हाला आपला जो मागचा जो कोर्स, मागच्या कोर्स प्रशिक्षणार्थी जे होते त्यांच्या ग्रुपमध्ये सध्या मी पाठवतो. हे बघा, स्पेशल एडिशन 2.0 कोर्स सुरू होणार आहे, पण 1.0 च्या कोर्सवर मी आता हे टाकत आहे. आता त्यामध्ये तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे त्याचा जो आवाज आहे तो तुम्हाला इथं व्यवस्थित ऐकू येईल अशी आशा करतो या ठिकाणी. बघा, आणि याच्यावर सुद्धा आता मी प्ले करून दाखवतोय. ओके, लॅपटॉपवर, आणि मला आवाज येतो की नाही ते सांगा. लॅपटॉपवर हे बघा, हे जे तयार केलेलं होतं फिल्मोरा, ओके, ते काम करत आहे. आणि ते जहां जमीन भी सांस नहीं ले पाती, वहां जीवन जन्म लेता है। जहां जमीन भी सांस नहीं ले पाती, वहां जीवन जन्म लेता है। जहां जमीन भी सांस नहीं ले पाती, वहां जीवन जन्म लेता है। ओके, आता शेअर आहे का? हो सर. दिसत आहे का? हो. आवाज येत आहे का? आवाज नाही येते. आला का नाही आवाज आता तुमचाही ना मला? हा, तुम्ही सांगा मला, आला का आवाज आता? नाही आला सर आवाज. कशाचा? व्हिडिओचा आवाज नाही आला का माझा नाही आला? हे बघा, व्हिडिओचा नाही आला. आता बघा, आता बघा. आता जहां येतोय. जमीन भी सांस नहीं ले पाती, वहां जीवन जन्म लेता है। जहां आता मला जमीन यातून काय सांगायचं तुम्हाला नवीन, की हे जे आवाज आहे ते जर दुसरा व्हिडिओ बनवला तर चेंज होऊ शकतो. बरोबर आहे. त्यासाठी आपण 11 लॅबचा वापर करायचा आहे. तर त्यासाठी मी काय करणार आहे या ठिकाणी लक्षात घ्या. आता इथे सपोज हा व्हिडिओ मी डाउनलोड करून घेतलेला आहे. तो व्हिडिओ मी काय करणार आहे, मोबाईल मध्ये असेल किंवा लॅपटॉप मध्ये असेल, प्रोसेस तर सेमच असणार आहे. डायरेक्ट मी इम्पोर्ट मीडिया करणार आहे, इम्पोर्ट मीडिया फाईल्स करणार आहे आणि तो व्हिडिओ जो आहे तो या ठिकाणी मी घेणार आहे. ठीक आहे, मीडियामध्ये जाणार आहे, तिथं प्लसला क्लिअर सिलेक्ट करणार आहे आणि हा जो व्हिडिओ आहे तो या ठिकाणी मी घेणार आहे. तर सुरुवातीचा जो व्हिडिओ होता तो मी सगळा तयार केलेलाच आहे, त्याला मी नंतर जोडेनच. बट इथं सपोज हा लॅपटॉप वरती मी हा काढलेला आहे, हा व्हिडिओ घेतलेला आहे. जहां जमीन भी सेम जी स्क्रिप्ट आहे चार जीपीटी वर लॅपटॉप वरती सुद्धा तुम्हाला इथे जर रिफ्रेश केलं, जर तुम्ही रिफ्रेश करून जर या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा दिसणार आहे. या ठिकाणी बघा, खारफुटीचे पर्यावरणीय महत्व, बरोबर आहे. आणि पहिला सीन या ठिकाणी आपण करत होतो. त्या पहिल्या सीन मध्ये हा जो आहे, हा जो व्हॉइस ओव्हर आहे, ठीक आहे, तो तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे. तो घेतल्यानंतर तुम्हाला जायचं आहे 11 लॅब्स मध्ये. 11 लॅब्सचं सुद्धा तुम्हाला प्रो व्हर्जनच दिलं जाणार आहे. या ठिकाणी 11 लॅब्स मध्ये गेल्यानंतर प्रो व्हर्जन मध्ये काय प्रकारची गंमत आहे तुम्हाला सांगतो या ठिकाणी. त्यामध्ये तुम्हाला एकापेक्षा जास्त व्हॉइस वापरता येतात, परंतु आपल्याला सेम व्हॉइस इथे या ठिकाणी वापरायची आहे. इथे बघा, स्वागत है उस सुंदरता में जहां प्रकृती हमें स्नेह से बुलाती है, वगैरे वगैरे, हे मी घेतलेलं होतं. सेम आवाज ठेवण्यासाठी मी फक्त व्हिज्युअल्स घेणार आहे. व्हिज्युअल्स ऍक्च्युअली मला व्हॉइस ओव्हर सुद्धा त्याला द्यायचेच आहेत.
व्हॉइस ओव्हर सुद्धा द्यायचेच आहेत, कारण त्या प्रकारचा व्हिडिओ मला बनवून मिळावा. पण व्हॉइस ओव्हर जो मी वापरणार आहे, तो मी 11 लॅबचा वापरणार आहे, लक्षात घ्या. त्यासाठी मी हा विराज नावाचा एक मला सापडलेला आहे. हिंदी, मराठी ते खूप छान प्रकारचे त्याचे उच्चार आहेत आणि आवाजाचा जो काही एक ओव्हरऑल क्वालिटी आहे ती सुद्धा चांगली आहे. आता एन्हान्स अल्फा जर मी इथे या ठिकाणी केलं, तर या ठिकाणी थॉटफुल एन्हान्स अल्फा म्हटलेलं आहे बघा इथं आणि तो तिथं सांगत आहे थॉटफुल, विचारपूर्वक आणि विस्पर. बरोबर आहे. त्या प्रकारचं या ठिकाणी जनरेट स्पीच करणार आहे आणि ते स्पीच त्या व्हिडिओच्या खाली मी या ठिकाणी टाकणार आहे. आता बघा जहां हे लगेच मला जमीन मिळालं. भी सांस नहीं ले पाती वहां जीवन जन्म लेता है. आला का आवाज ऐकून? थोडासा मोठा करून जहां दाखवतो मला. जमीन भी सांस नहीं ले पाती आता पहिला वाला व्हिडिओ मी डाउनलोड करतो. डाउनलोड केला, ऑडिओ डाउनलोड करतो. आता व्हिडिओच्या खाली ऑडिओ ठेवणार आहे आणि त्याचा ऑडिओ मी काढून टाकणार आहे, कारण मला सेम व्हॉइस पाहिजे. ओके, आता याला राईट क्लिक करून मी काय करणार आहे, डिटॅच ऑडिओ करणार आहे. ओके, आणि याचा व्हॉइस इथं बघा ऑडिओ मध्ये जाणार आहे मी व्हिडिओ. हे सेम काम तुम्हाला मोबाईल वरती सुद्धा तयार करता येणार आहे. ते आपण हळूहळू शिकणारच आहोत, फक्त मोबाईल एके मोबाईल. पण सध्या दोन्हीकडे जॉईन झाल्यामुळं कदाचित प्रॉब्लेम काही येत असेल, तर मी फक्त लॅपटॉपवर सध्या घेत आहे आणि मोबाईलवरती सुद्धा मी इथं आहेच. ओके, तर आता बघा व्हिडिओ स्पीड, अॅनिमेशन आणि कलर असे ऑप्शन आहेत तिथं. बरोबर आहे. आता याचा मी ऑडिओ काय केलेला आहे, इथं खाली बघा डिटॅच केलेला आहे. त्याला मी इथं घालवणार आहे, त्याला कमी करणार आहे आणि इथं 11 लॅबचा हा व्हॉइस मी घेणार आहे. बरोबर आहे. आणि या ठिकाणी त्याला या भागामध्ये इथे ठेवणार आहे आणि बाकीचा जो राहतोय जो पार्ट, ओके, ऑडिओ मध्ये तो ऑडिओ आलेला असेल बघा. हा ऑडिओ तुम्ही डिलीट केला तरी चालेल. आता हे बघा आता जहां जमीन भी सांस नहीं ले पाती वहां जीवन जन्म लेता है. लक्षात येते. थोडासा मोठा करतो आवाज अजून. आता आला का आवाज? सांगा मला. आवाज कसा धीर गंभीर वाटतोय बघा ना तो. जहां जमीन भी सांस नहीं ले पाती वहां जीवन जन्म लेता है. आला का आवाज? व्हिडिओचा आवाज आला का? हो सर. हा, आता बघा हे झालं. आता मी त्याला हे जे बघा काळापट जो भाग होता ना, तो काढण्यासाठी मी काय केलं, डायगोनली त्याला मी स्ट्रेच केलेला आहे बघा. डायगोनली मी त्याला स्ट्रेच केलं. ओके, आणि हे दोन्ही ऑडिओ व्हिडिओ प्रत्येक वेळेस काय करायचे, राईट क्लिक करायचं आणि क्रिएट कंपाऊंड क्लिप करायचं आणि ओके करायचं. ओके, तर ही कंपाऊंड क्लिप या ठिकाणी आता आलेली आहे. इथं बघा ही कंपाऊंड क्लिप इथं आली. बरोबर आहे. त्यानंतर स्टार्टिंगचा जो व्हिडिओ होता आपण बनवलेला होता तो स्टार्टला टाकायचा. हे बघा आता ते 10 सेकंदात करून घ्यायचं. आता डेस्कटॉप वरती या ठिकाणी आपण तो ठेवलेला आहे. बरोबर. या ठिकाणी बघा हे बघा व्हेरी स्लो झूम इन वगैरे ते सगळं स्टार्ट तयारच केलेलं होतं आपण असा. मी काय करतोय आता याच्यामध्ये, तुम्हाला जो हा व्हिडिओ मी पाठवलेला होता तो व्हिडिओ आपण याच्यामधून घेऊया, अगोदर डेस्कटॉप वरून घेऊया. ओके, या ठिकाणी बघा माय व्हिडिओ आणि इथे व्हेरी स्टार्ट नावाचा एक व्हिडिओ होता आपला. तो व्हिडिओ परत एकदा मी काय करतो, इथून मड टू मॅजिक बघा इथं सेव्ह ॲज करत आहे व्हेरी स्टार्ट आणि तो डेस्कटॉप वरती या ठिकाणी MP4 फाईल मी सेव्ह केली. बरोबर आहे. येस करूया आणि त्याच्यानंतर इथे इम्पोर्ट मीडिया करूया आणि या ठिकाणी डेस्कटॉपला जाऊया आणि बघा या ठिकाणी मड कुठे गेले हे, मड टू मॅजिक व्हेरी स्टार्ट, त्याला इथे क्लिक करायचं आणि इकडे आणायचं. आता व्हर्टिकल व्हिडिओ बनवतो त्यासाठी सेटिंग काय करायची, मला फाईल मध्ये जायचं आहे आणि प्रोजेक्ट सेटिंग मध्ये जायचं आहे. प्रोजेक्ट सेटिंग मध्ये इथे 9:16 इथं टाकायचं आहे आणि ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर हा जो आहे तो या बाजूला घ्यायचा आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने सुरुवात झाली. आता ही सगळी सुरुवात मला 20 सेकंदाची आहे, तर मला इथं 10 सेकंदाची करायची आहे. तर याच्या स्पीड मध्ये मी जाणार राईट क्लिक करून आणि इथे युनिफॉर्म स्पीड मध्ये मी जाऊन इथे काय करणार आहे बघा, जवळजवळ या ठिकाणी 28 सेकंदाची आहे, तर त्याला मी काय करणार आहे 12 सेकंदाचं करणार आहे. ठीक आहे. आता याला इथं निम्मा स्पीड देणार आहे. सपोज 14 सेकंदाचा आपला हा इंट्रो होईल. त्यामध्ये सुद्धा बरंचसं काही संगीत वगैरे हे ते आपल्याला इंट्रो वगैरे टाकायचंच आहे. ठीक आहे. म्हणजे आता ही सुरुवात झाली बघा, पहिली सुरुवात झाली अशा पद्धतीने. जहां जमीन भी सांस नहीं ले आता याचा पूर्ण ऑडिओ फास्ट झालेला आहे, त्यामुळे त्याला आपण घालवायचा
ऑडिओ मध्ये जायचं. एआय ऑडिओ मध्ये मी सध्या व्हिडिओ बनवत आहे. तर आता इथे मी काय ऑडिओ बनवत आहे, तर हा ऑडिओ मी इथे घेणार आहे आणि तो या ठिकाणी टाकणार आहे. आता याचा थोडासा व्हॉइस थोडासा ओव्हर वाढवणार आहे मी याला. ओके. आणि इथून पुढचा जो आहे तो कट करून या ठिकाणी याचा व्हॉइस कमी करणार आहे आणि याचा खालच्याचा सुद्धा थोडासा कमी करणार आहे. म्हणजे दोन्हीही साऊंड घेत आहे ते, कारण त्याचा नॅचरल व्हॉइस तो खरवडण्याचा आहे, ते सुद्धा व्हॉइस यावा आणि हा सुद्धा व्हॉइस यावा त्यासाठी. त्याच्यानंतर हा झाला. जहां जमीन भी सांस नहीं ले पाती वहां जीवन जन्म लेता है. आता यावेळेस मी पूर्ण याचा ऑडिओ काढणार आहे, कारण हा आवाज एवढा चांगला असतो 11 लॅब्सचा की आपल्याला बाकीचा साऊंड थोडा सुद्धा मी बाजूला एकदम सायलेंट म्हणजे एवढा दिला तरी चालेल, फक्त एवढा द्या. ओके. जास्त जे ऐकू गेलं पाहिजे ते काय गेलं पाहिजे तुम्हाला ऐकू, त्याचा व्हॉइस ऐकू गेला पाहिजे. जहां जमीन भी म्हणजे बघा, फ्लो मध्ये आपण व्हिडिओ तयार केला आणि ऑडिओ कशामध्ये तयार केला आपण, 11 लॅब्स मध्ये तयार केला. त्यामुळे तो दर्जा जो आहे तो त्या पद्धतीनं वाढत असतो. आता बघा पुढचा एक दुसरा शेवटचा एक सीन तयार करून दाखवतो, म्हणजे त्या पद्धतीनं तोच पॅटर्न आपण रिपीट करणार. आता लॅपटॉपवर मोबाईल मध्ये एक सीन तयार केला आपण, आता लॅपटॉपवर एक सीन तयार करतो आणि आपल्याकडे सगळ्या त्या गोष्टी त्या सगळ्या तिथं जे ओपन करून ठेवलेलं होतं ते सगळं इथं ओपन करून ठेवलेलं आहे. ठीक आहे. हे बघा, सीन 2 इंट्रोडक्शन. ये है मँग्रू का जंगल. आपण थोडंसं चेंज करूया. समुद्र किनारे खडे व योद्धा आणि इथं व्हिज्युअल्स आहेत बघा. मँग्रू फॉरेस्ट एरियल शॉट आहे बघा, तो एरियल शॉट त्याला कॉपी करतो आणि याच्या फ्लो मध्ये मी जात आहे बघा. ओके. लॅपटॉपच्या फ्लो मध्ये मी सध्या जात आहे. लॅपटॉपवर सुद्धा बरंचसं काम करता येणार आहे. मोबाईलवरती इक्वल काम करता येणार आहे. वारंवार मी सांगत आहे, दोन्हीवर सेम काम करता येतं. फक्त जे अवेलेबल आहे तुम्हाला, ज्या प्रकारची सध्या उपलब्धता आहे तुमच्याकडं, ज्या ठिकाणी तुम्ही आहात त्या ठिकाणी तुमची निर्मिती चालू राहावी, त्यासाठी हे आपण करत आहोत. ओके. आता हे बघा या ठिकाणी, आता हे दुसऱ्यामध्ये ओपन केलं मी. हे बघा इथे आहे आपलं 47,500 क्रेडिट्स. ओके. आता याला इथे मी काय करत आहे, पेस्ट करत आहे. आता पहिला आवाज यातला फ्लोचा आवाज आणि त्याचा आवाज दोन्हीही बदलून येत होतं, म्हणून मी काय करतोय, सेमच ठेवतोय 11 लॅब्स मधून. आता बघूया आपण ते होतंय का नाही तसं. आणि इथं फक्त थोडी चेंज करूया. हे बघा, मँग्रोव्ह फॉरेस्ट एरियल शॉट म्हणा, आता शॉट एरियल शॉट रूट्स इमर्जिंग फ्रॉम वॉटर असं म्हणूया. आणि इथं ये है मँग्रोव्ह का जंगल, मँग्रोव्ह के जंगल, समुद्र किनारे खडे वो योद्धा जो बिना शोर किए हमारी रक्षा करते हैं. ओके. असं मला सांगायचं आहे. तर याला आता सध्या मी सेंड 4 व्हिडिओ आहेत, तर एकच देतोय सध्या बघा मी. एकामध्येच मला रिझल्ट चांगला मिळत आहे आणि 9:16 तर मला प्रॉब्लेम सुद्धा येऊ नये चूज करताना. पण तुम्ही 4 करा, तुम्ही आरामात 4 करा. सध्या मी एकच करतोय कारण मला याच्यावरती पूर्ण विश्वास आहे, लक्षात घ्या. ओके. शॉट म्हणायचं, शॉट एरियल शॉट. ओके. शूट नाही, एरियल शॉट मध्ये वरचा कॅमेरा शॉट, ड्रोन शॉट घेतोय आपण, लक्षात घ्या. आता इथं जो व्हॉइस ओव्हर आहे हे तयार होईपर्यंत तुम्ही मोबाईलमध्ये बघा, तिथं थोडासा इकडून तिकडून जाताना हे होत होतं, तर लॅपटॉप मध्ये काय करू शकता तुम्ही, हा जो व्हॉइस ओव्हर आहे तसा घेऊ शकताय आणि 11 लॅब्स मध्ये जाऊ शकताय. हे 11 लॅब्स मोबाईल मध्ये सुद्धा ओपन करता येतो. ते मी ओपन करून दाखवलेलंच आहे तुम्हाला सुरुवातीला, पण आता सध्या लॅपटॉपवरच घेतो. आता बघा या ठिकाणी इथे कुठे गेलं फ्लो आणि इथे 11 लॅब्स इथे आहे. ठीक आहे. 11 लॅब्स इथे वेगवेगळ्या ईमेल वरती घेतले. ईमेल आयडी पासवर्ड तुम्ही कशामध्ये घेऊ शकता, त्याला वापर करू शकताय. आता याला मी काय करणार आहे, ऍड स्पीकर करणार आहे. ऍड स्पीकर केलं की विराज हा जो आहे तोच मला घ्यायचा आहे. पहिल्यावाला तुम्ही कमी करू शकताय किंवा तोच घेऊ शकताय. एक पूर्ण स्टोरी बनते, एक पूर्ण व्हिडिओ बनतो यानं. पण तुम्हाला सध्या तुकडे करून का दाखवत आहे, सीन वाईज का दाखवत आहे, कारण तुम्हाला सीन वाईज सुद्धा तयार करता येतं आणि एकत्रित सुद्धा वेगवेगळ्या आवाजाचे व्हॉइस ओव्हर सुद्धा 11 लॅब्स मध्ये तयार करता येतात. हे प्रो व्हर्जन मध्ये शक्य आहे. आता बघा, आता मी काय करतो, जनरेट स्पीच करतो. ये है मँग्रोव्ह के जंगल, त्याचाच आवाज येणार ना विराज असल्यामुळं.
ये पण तिथं है आवाज चेंज मैंग्रोव होऊन येऊ के शकतो. जंगल। समुद्र किनारे खड़े वो योद्धा जो बिना शोर किए हमारी रक्षा करते हैं। आला का आवाज आला का? ये है मैंग्रोव के जंगल। समुद्र किनारे खड़े वो योद्धा जो बिना शोर किए हमारी रक्षा करते हैं। आला ये का है आवाज तुम्हाला? ये है मैंग्रोव के जंगल। समुद्र किनारे खड़े वो योद्धा जो बिना शोर किए हमारी रक्षा करते हैं। ये है आला? मैंग्रोव के जंगल। आता एनहान्स अल्फा करून दाखवतो. एनहान्स अल्फा. अहो बोला ना, आला का आवाज? नाही आला? आला आवाज आला. हा, आता बघा. जनरेट स्पीच करतो परत एकदा. इथं कीप म्हणतो एनहान्स अल्फा. ओके, आणि आता बघा आवाज. ये है मंगावर के जंगल। हो नो नो. समुद्र किनारे खड़े वो योद्धा। ये है मंगावर के जंगल। ओके, मँग्रोव्ह. त्याला आपण काय करूया इथं मराठीमध्ये इथं देऊया बघा. हिंदीमध्ये मराठीमध्ये द्यायचं इथं. टाईप करायचं एम कॅपिटल ए मँग रू ह. ते व येतं ऍक्च्युली, पण ओके. आता बघा जनरेट स्पीच करूया परत एकदा. एनहान्स अल्फा केलेलेच आपण. एनहान्स अल्फा केल्यामुळे काय होणार आहे? ये है मैंग्रोव के जंगल। समुद्र किनारे खड़े वो योद्धा जो बिना शोर किए हमारी रक्षा करते हैं। व्हेरी गुड. ये है मैंग्रोव के जंगल। समुद्र किनारे खड़े वो योद्धा जो बिना शोर किए हमारी रक्षा करते हैं। ठीक आहे. आता पहिला वाला जो आहे तो आपण घेऊया आणि इथे डाउनलोड झालेला आहे बघा. आता डाउनलोड झाल्यानंतर तो फ्लो मध्ये दुसरा सीन सुद्धा तयार झालेला असेल. हे बघा, मँग्रोव्हचं जंगल, फॉरेस्ट आलं. आता बघा हे कसं असेल. ये है मैंग्रोव के जंगल यिंक। समुद्र किनारे खड़े वो योद्धा जो बिना शोर किए हमारी रक्षा करते हैं। ओके, व्हेरी गुड. आता हा आवाज थोडा पहिल्या आवाजापेक्षा चेंज होऊन आलेला आहे, पण आपण हा आवाज घेणारच नाही. आवाज घेणार आहे कुठला? तो हिटला. जर आवाज सेम येत असेल, एवढे लक्षात घ्या बरं का, त्यावेळेस 11 लॅब्स वापरायची गरज नाही. जर तुम्हाला आवाज सेम वाटत असेल तर. आता मी इथं परत एकदा जातो याच्यामध्ये. ओके, आणि ते इथं जात आहे इम्पोर्ट मीडियामध्ये, आणि इम्पोर्ट मीडियामध्ये गेल्यानंतर डाउनलोड्स मध्ये मी जात आहे. डाउनलोड्स मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी व्हिज्युअल्स, आणि या ठिकाणी इथे व्हिज्युअल्स इथं टाकले बघा. की या पद्धतीने इथे टाकले. ओके केलं. ओके, आणि याचा ऑडिओ मी काढून टाकला. ओके, आणि ऑडिओ कोणता देणार आहे मी? तो 11 लॅबचा. तर इथं बघा डाउनलोड्स मध्ये 11 लॅबचा हा आवाज घेणार आहे, जो लेटेस्ट वाला आहे तो, आणि तो याच्या खाली टाकणार आहे बरोबर. ओके, बाकी जिथं शांतता असेल ना तिथं काय होणार आहे, तो कव्हर करणार आहे. काय कव्हर करणार आहे? हा वाला आवाज कव्हर करणार आहे, त्यात म्युझिक वाला. ठीक आहे, त्यासाठी म्युझिक सुद्धा टाकलेलं आहे, एकदम सॉफ्ट. ये है मैंग्रोव के जंगल। समुद्र किनारे खड़े वो योद्धा जो बिना शोर किए हमारी रक्षा करते हैं। ओके, त्या पद्धतीने इथं हा झाला बघा. ओके, आता बघा इथे काय करायचंय तुम्हाला. ये है मैंग्रोव के हा एक्झॅक्टली किती सेकंद झाला बघा इथं. शेवट जर बघितलं आपण 30 सेकंदाचा व्हिडिओ तयार झाला बघा. करेक्ट 30 सेकंदाचा व्हिडिओ हा तयार झालेला आहे, आणि आपल्याला 1 मिनिटाचा व्हिडिओ तयार बनवायचा किंवा 1.5 मिनिटाचा बनवायचा आहे. तर पुढचं जे 30 सेकंद असतील किंवा पुढचे जे 60 सेकंद असतील, त्यावेळेस हा सेम पॅटर्न तुम्हाला रिपीट करायचा आहे. यामध्ये 4 ते 5च फक्त टूल आपण वापरत आहोत. बाकी आयलो, IMG वगैरे ते सुद्धा वापरायचे असेल तर तुम्ही वापरू शकता, कारण त्यामध्ये इथं सध्या त्याला जास्त वाव नाहीये. पण आयलो, IMGचं एक वेगळं महत्व आहे. ओके, आयलो पीडीएफचं त्याचं एक वेगळं महत्व आहे. ते अनेक वेगवेगळ्या कारणासाठी लागू शकतं. कधी कधी ग्राफिक मेकिंग साठी सुद्धा लागू शकतं. फक्त व्हिडिओ मेकिंग करतोय आपण असंच नाही, किंवा व्हिडिओ आणि ग्राफिक सोडून सुद्धा इतर काही कामं असतात आपल्याला. पीडीएफ वरची कामं असतात, वर्डची कामं असतात, किंवा इतर काही फोटो कलेक्शनची कामं असतात. फोटो फक्त तुम्हाला अल्बम बनवायचंय त्याची कामं असतात. तर त्यावेळेला हे जे इतर छोटे मोठे टूल्स आहेत ना, त्याचा तुम्हाला वापर होणार आहे, लक्षात घ्या. त्यासाठी हे एकत्रित करून दिलेलं आहे. सो IN4 EPRD नाव नॉट all about just the video making. It has gone way beyond out of that. Okay, आणि त्यामध्ये आपल्याला उतरायचं आहे. त्यामुळं फक्त शैक्षणिकच नाही तर वैयक्तिक आणि सामाजिक आणि शिक्षक आणि नॉन शिक्षक सगळ्यांनाच हे ठिकाणी हा उपयुक्त असणारा हा जो प्लॅटफॉर्म आहे, तो प्लॅटफॉर्म या कार्यशाळा घेण्याचा पाठीमागचा हेतू हाच होता की तुम्हाला सर्वांना कोर्समध्ये नमूद असलेल्या, फुल कोर्समध्ये नमूद असलेल्या टूल्सची आणि टेक्निकची थोडीशी ओळख व्हावी. मोबाईल आणि लॅपटॉपचा समप्रमाणात वापर करणारा हा जो कोर्स आहे, 6 दिवस मोबाईल, 6 दिवस लॅपटॉप, आणि बाकी
आजच्या दिवशी प्रवेश घेणाऱ्यांना 9 पेक्षा जास्त म्हणजे 10 टूल्स मी देणार आहे. तर 9 टूल्स कोणते देणार आहे ते थोडंसं त्याचं एक दर्शन तुम्हाला घडवतो. म्हणजे तुम्हाला कळेल. या ठिकाणी सगळं कालही दाखवलेलं होतं, आजही दाखवतो या ठिकाणी. बघा पहिल्यांदा तर फिल्मोरा 15 देणार आहे, जे डायरेक्ट वेबसाईट वरून घ्यायचंय तुम्हाला. डायरेक्ट वेबसाईट वरून घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि हा आयडी टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे. ईमेल आयडी बनवलाय त्यासाठी आपण खास. ओके. कोणता ईमेल आयडी बनवलेला आहे या ठिकाणी तुम्ही लक्षात घेता. हा ईमेल आयडी आणि पासवर्ड. हा ईमेल तुम्हाला मी शेअर करेन प्रवेश घेणाऱ्यांना. आणि फिल्मोराशी संबंधितच तो बनवलेला आहे. त्याच्यानंतर बघा एआय अल्ट्रा सबस्क्रिप्शनचे 4 या ठिकाणी तुम्हाला अकाउंट आहेत. 45,000 क्रेडिट्सचे. आणि पहिला जो आहे त्या ठिकाणी आहे IN4 EPRD 1, दुसरा जो आहे IN4 EPRD 2, तिसरा जो आहे तो IN4 EPRD 3, चौथा जो आहे या ठिकाणी IN4 EPRD 4. त्याच्यानंतर मी जे देणार आहे आय लव्ह PDF आणि आय लव्ह IMGचं अकाउंट एका वर्षासाठी असणार आहे ते. 100 पेक्षा जास्त टूल्स आहेत या ठिकाणी, जे तुम्हाला 40 पेक्षा जास्त टूल्स टीसीबी प्रीमियम मध्ये आहेत. या ठिकाणी 100 पेक्षा जास्त टूल्स आहेत. ते मोबाईल मध्ये तुम्हाला स्केच जीनियस आणि नेटफ्लिक्स वगैरे दाखवायचं राहिलेले, बट असो या ठिकाणी मी तुम्हाला कोर्स दरम्यान ते दाखवेनच. टीसीबी प्रीमियम ऍक्सेस तर आपला चालू आहे तसं असणारच आहे. कॅनवा फॉर 1 इयर असणार आहे. आणि त्याच्यानंतर जे आहे 10वा आयडियल एआय टूल्स जे आहे त्याचा नवीन पासवर्ड सहित तुम्हाला त्याचं ऍक्सेस न्यू जे आहे आयडियल एआय टूलचा पासवर्ड हा चेंज होणार आहे आणि त्याच्यानंतर तो कोर्स प्रवेशितांना दिला जाणार आहे. तुर्तास या ठिकाणी मी मिनिमाइज करतो आणि कोर्स मधील ऍक्च्युअली जे माहिती पत्रक आहे ते माहिती पत्रक जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी हे 2025चा जो शेवटचा जो हा कोर्स आहे तो या ठिकाणी मी तुमच्या समोर शेअर करत आहे. तर तुम्ही पाहू शकताय या ठिकाणी हे तुमच्या समोर पीपीटी मध्येच तयार केलेला हा हे माहिती पत्रक आहे. आणि मला असं वाटतं की या माहिती पत्रकाला तुम्ही सर्वांनी समजून घेणं महत्वाचं आहे. तरच तुम्हाला या 2 दिवसाच्या सगळ्या शिकवल्या जाणाऱ्या टेक्निक्स आणि टूल्सचा जो लाभ आहे तो तुम्हाला घेता येणार आहे. तर IN4 EPRD म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह इंटेलेक्च्युअल्स फॉर ई कॉन्टेंट प्रोडक्शन रिसर्च अँड डेव्हलपमेंट हे खूपच चिअरफुली या वर्षाच्या शेवटाला 12 दिवसांचा कोर्स या ठिकाणी घेत आहे. कारण आमचं या ठिकाणी या कोर्सचा एक मंत्र आहे की नव्या युगाचे नवे तंत्र आणि शिक्षणाला देऊ डिजिटल मंत्र. ज्ञानाला द्या तंत्रज्ञानाची जोडी, मग शिकण्यात येईल किंवा शिकण्यात निर्माण करा नवी गोडी. सर्व शिक्षकांसाठी, मग ते पूर्व प्राथमिक असतील किंवा प्राथमिक असतील, माध्यमिक असतील, उच्च माध्यमिक असतील, महाविद्यालय असतील, उच्च महाविद्यालय असतील, फक्त शिक्षक असणं गरजेचं आहे. गुरुजी, मास्टर, सर, प्रोफेसर कुणी का असेना त्या सर्व शिक्षकांसाठी एक स्पेशल एडिशन कोर्स 2.0 ज्यामध्ये आपण शैक्षणिक व्हिडिओ आणि माहितीपट म्हणजेच डॉक्युमेंटरी निर्मिती असा असणार हा कोर्स. स्वतःचे शैक्षणिक व्हिडिओ स्वतः बनवा आणि स्वतःचे ग्राफिक्स स्वतः बनवायला शिका. मोबाईल ने सुद्धा आणि लॅपटॉपने सुद्धा समप्रमाणात असणारा हा कोर्स. या कोर्स मधील समाविष्ट नॅचरल इंटेलिजन्स टूल्स कोणते आहेत तर फिल्मोरा 15 आहे जो लाईफ टाइम साठी दिला जाणार आहे आजच. कॅनवा प्रो एका वर्षासाठी दिला जाणार आहे आजच. पॉवर पॉइंट 365 लाईफ टाइम हे ज्यांच्याकडे नसेल त्यांना ग्रुपमध्ये नाममात्र शुल्काने दिलं जाणार आहे. टीसीबी प्रीमियम 1 वर्ष आपल्याकडूनच दिलं जाणार आहे आजच. त्यानंतर या कोर्स मधील समाविष्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जे टूल्स आहेत एआय टूल्स ते पहा. यामध्ये जेमिनी आणि फ्लोचे तुम्हाला 4 अकाउंट दिले जाणार आहेत. 4 अकाउंट. ओके. त्याचा तुम्ही एकत्रित वापर करा, त्याचा क्वालिटी वापर करा, कसाही वापर करा. ते संपले परत मी तुम्हाला अजून 4 देणार आहे. लक्षात घ्या. त्यामुळं वापरण्याचं टेन्शन घेऊ नका. तुम्ही फक्त बनवा, तुम्ही फक्त तयार राहा, तुम्ही फक्त या. हे या ठिकाणी जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जे पुढचं आहे 11 लॅब्स आहे, सुनो आहे आणि गॅमा आहे. गॅमाचा ही नवीन आवृत्ती तुम्हाला कालच दाखवली. खूप क्वालिटीचं सादरीकरण ते तयार करत आहे. पीडीएफ आणि इमेज एडिटिंग म्हणजेच आय लव्ह पीडीएफचं प्रो व्हर्जन आणि आय लव्ह IMGचं प्रो व्हर्जन या ठिकाणी दिलं जाणार आहे. चॅट जीपीटी 5.2 आणि सोरा 2 चा ऍक्च्युअली याचं दर्शन घडवलं नाही, पण सोरा 2 सुद्धा तुम्हाला या कोर्समध्ये दिला जाणार आहे, शिकवला जाणार आहे.
ठीक आहे. यासोबत सगळ्यात महत्वाचं 100 पेक्षा जास्त टूल्सचा बोनस आहे तो. दॅट इज द बोनस. 100 पेक्षा जास्त टूल्स. आणि त्यामध्ये नेटफ्लिक्स आहे, यामध्ये भरते सोडा एंटरटेनमेंटचं, परंतु त्यामध्ये जे टर्निटिन आहे ते संशोधनाच्या कामासाठी वापरलं जाणार आहे आणि बाकीचं. आणि कोर्सची रेकॉर्डिंग सगळं फ्री, सगळे टूल्स या ठिकाणी फ्री आहेत. 12 दिवसांचा चालणारा हा कोर्स आणि हे 9 टूल्स तुम्हाला फक्त मिळत आहे 22 डिसेंबर ते 3 जानेवारी. हा 12 दिवसांचा आहे. रोज सायंकाळी 9 ते 10 वाजेपर्यंतचा 1 तासाचा आपण टाइम ठरवून या ठिकाणी घेणार आहे. स्पेशल एडिशन 1.0 च्या प्रशिक्षणार्थ्यांना या ठिकाणी काहीशा प्रमाणात डिस्काउंट देण्यात येणार आहे. बाकीच्यांना या 12 जे नवीन आहे, टोटली कम्प्लिटली या ठिकाणी जे नवीन प्रशिक्षणार्थी आहेत, ओके, त्या प्रशिक्षणार्थ्यांना पहिल्यापासून सगळे टूल्स मला द्यायचे आहेत, त्यांना इन्स्टॉल करून द्यायचं आहे, त्यांना ऍक्सेस त्यांना द्यायचा आहे, ओके. आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी नवीन असणार आहेत. मग ते टूल्स असतील किंवा टेक्निक असतील. या 12 दिवसांच्या कोर्ससाठी नवीन प्रशिक्षणार्थ्यांना फक्त 1200 रुपये फी असणार आहे. आणि नोव्हेंबर महिन्यातील स्पेशल एडिशन 1.0 हा ज्यांनी कोर्स केलेला आहे त्या शिक्षकांना या ठिकाणी फक्त 999 मध्ये हा कोर्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामध्ये जे प्रशिक्षण आहे ते प्रशिक्षणाबरोबर या ठिकाणी 9 टूल्स आहेत, त्यामुळे ते 999 आहे. आणि फक्त टूल्स तर फ्री मध्येच मिळणार आहेत. किंमत आहे ती प्रशिक्षणाची नाही, तर त्यातून निर्माण होणाऱ्या त्या आर्काची, त्यातून निर्माण होणाऱ्या त्या निष्कर्षाची, त्यातून निर्माण होणाऱ्या एका नवीन तुमच्या विचाराची, आचाराची आणि संस्काराची. ओके. तर मला असं वाटतं की अतिशय नाममात्र आणि अतिशय या ठिकाणी जास्तीत जास्त जमव करून तुमच्यासाठी खास करून घेतलेल्या या गुंतवणुकीचा तुम्ही सर्वजण लाभ घेतील अशी या ठिकाणी मी आशा करतो. आता ही मीटिंग संपण्या अगोदर जर प्रवेश कोण घेत असतील तर त्यांना अजून 100 रुपयाचं या ठिकाणी डिस्काउंट असणार आहे. फक्त 899 रुपयामध्ये जर कुणी या ठिकाणी ही मीटिंग संपण्या अगोदर प्रवेश घेणार असतील तर त्यांना प्रवेश मिळेल. आणि हे सगळे 9 टूल्स त्यांना एकत्रित त्यांच्या अकाउंट म्हणजे त्यांच्या व्हॉट्सअप वरती मी या ठिकाणी शेअर करणार आहे. ओके. तर मला असं वाटतं की या कोर्स हा जो या वर्षाची जे शेवटचा जो सांगता जो हा कोर्स आहे आणि पुढचं जे नवीन वर्ष आहे त्या नवीन वर्षाची सुरुवात सुद्धा त्यांना चांगलीच होणार आहे. ठीक आहे. मला वाटतं की नेहमीप्रमाणे आमचे गीता जोशी मॅडम आणि जयसिंग काटकर सर यांना फक्त अर्चना धमाले मॅडम यांनी त्यांच्या व्हॉट्सअपला मी दुसरीकडं त्याचे सगळे जे डिस्काउंट हे आहेत, क्रिडेन्शियल्स आहेत, ते क्रिडेन्शियल्स जे आहेत या ठिकाणी मी आणलेले होते. तर ज्यांनी ज्यांनी मला या ठिकाणी हा प्रवेशाची रक्कम या ठिकाणी त्यांची टूल्सची फी म्हणा किंवा टेक्निकची फी म्हणा जी त्यांनी पाठवलेली आहे, त्यांनी मला फक्त इथं हेलो म्हणा, बघा तुम्हाला इथं स्क्रीन दिसत असेल, त्यांनी फक्त मला हेलो म्हणा त्या ठिकाणी. तुम्हाला मी हा जो काही 9 टूल्स आणि त्याला नंबरिंग सुद्धा दिलेलं आहे मी 1, 2, 3, 4, 5. फक्त ते सगळं जर मिळालेलं असेल तुम्हाला तर तुम्ही काय करा, मला म्हणा रिसिव्हड तुमची रक्कम मिळालेली आहे की नाही ते मी नंतर पाहेन. अगोदर टूल्स घ्या, वापरायला सुरुवात करा. उद्या एक छोटीशी मीटिंग होणार आहे, ऍक्सेस मीटिंग. उद्या एक मीटिंग होणार, पण त्या मीटिंग मध्ये फक्त कोर्सचे प्रवेशित असतील, कोर्सचे प्रवेशित. पण उद्या जर प्रवेश घेणार असेल, आज ही मीटिंग संपल्यानंतर उद्यापर्यंत तुम्हाला 999 रुपये ही फी असणार आहे, लक्षात घ्या. ओके. 100 रुपयाचं तरी लॅब करून घ्यालच तुम्ही अशी मी या ठिकाणी आशा करतो. आणि पहा 9 हे जे टूल्स आहेत, हे ऍक्सेस आहे ते मी देत आहे आमच्या अंगद मेश्राम सरांचं नाव या ठिकाणी मला दिसत आहे. अंगद मेश्राम सर आमचे, कुसुम ढोणे मॅडम, अर्चना ढमाले मॅडम, त्यानंतर या ठिकाणी शीला पाटील मॅडम,
शीला पाटील मॅडम 4 जण झाले. आणि अजून एक मला वाटतं की प्रणोती सोनसळ मॅडम, बरोबर आहे? प्रणोती सोनसळ मॅडम 5 जण झाले. पहिले 5-5 टप्प्याने पाठवत आहे. त्या 5चे 5 जण कौन कौन? मिसबा, हाँ मैं बात करता हूँ, थोड़ा मीटिंग में हूँ मैं, 1 मिनट। हाँ, वो मेरा कोर्स चल रहा है, तो उसका एक मैं बाद में से बात करता हूँ व्हाट्सएप पर, ओके? हे बघा, नवीन घेतलेले आमचे कोण आहेत? राजश्री भोसले मॅडम, फरीदा मकानदार मॅडम, प्रेम नखाते सर, ओके? तुम्हाला सुद्धा 9 आले का? रिसिव्ड म्हणा फक्त मिळाले असेल तर. कुसुम डोने मॅडम, रिसिव्ड हा शब्द टाका म्हणजे मला कळेल. रिसिव्ड, येस, रिसिव्ड रिसिव्ड म्हणा म्हणजे मला त्यांना परत डबल डबल पाठवता येणार नाही. रिसिव्ड म्हणा, रिसिव्ड. 9, 1 ते 9 आले का? एखादा नंबर तर चुकला नाही ना, ते बघा. एखादा नंबर तर चुकला नाही ना, ते बघा. 9च्या 9 गोष्टी आलेल्या आहेत का तुम्हाला? येस. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आलेले आहेत. हे बघा, सेंड केलं. आता आहेत कोण नवीनवाले? फरीदा मकानदार मॅडम झाले, ओके. राजश्री भोसले रिसिव्ड झालेले आहेत. प्रणोती सोनसळ मॅडम तुम्हाला दिसतंय इथं, मला इमेजच दिसत आहे फक्त. राजश्री भोसले मॅडम आमचे या ठिकाणी राजश्री भोसले मॅडम आहेत. त्यानंतर प्रेम नखाते सर, त्यानंतर दिलीप पाटील सर, ओके. फरीदा मकानदार मॅडम तुम्ही पे केलेला आहे, पण तुम्हाला मिळालं नाही का? फरीदा मकानदार मॅडमला दिलेला आहे का? नाही सर अजून. नाही आलं का? ओके. फरीदा मकानदार मॅडम 4 झाले. अजून 5वे कोण आहेत नवीनवाले? मला पण मिळालं. कोण, नाव काय? कातकर, जयसिंग कातकर. हा, जयसिंग काटकर सर, ओके. जयसिंग काटकर सर आपले, हे बघा, हे जयसिंग काटकर सर 5-5च्या जोडीनं तुम्हाला सुद्धा या ठिकाणी मिळालेलं आहे. थांबा थांबा थांबा, हे मला रिलीव्ह करता येणार नाही. हा, आमचे राज्य सरचिटणीस ओपी महासंघ, त्या ठिकाणी तुम्हाला काय करतो मी, 1 मिनिट, तुम्हाला हे पाठवतो. तुम्हाला जर हा पोस्टर मिळालेला नसेल तर ते तुम्हाला मी पाठवतो, त्याच्यानुसार तुम्ही पेमेंट करा. आहेत का आमचे? त्यांचं नाव ऍक्च्युअली मला इथं टाईप करता आलं नाही, म्हणजे ते खूप जुने, म्हणजे शाबाद गुरुजीच्या काळापासूनचे आहेत. ते आज आलेले आहेत. तुमचं स्वागत आहे सर. तुम्ही तुमचं IN4 EPID प्लॅटफॉर्मवर खूप खूप स्वागत आहे अनिल सर. येस येस, अनिल सर. मला आनंद झाला तुम्हाला पाहून. बऱ्याच दिवसापासून मी तुम्हाला बोलवत होतो. आज तुम्ही आलात, यासाठी मला खूप आनंद होत आहे. शेवटी काय आहे, शाबास गुरुजी संस्था काय आहे, IN4 EPID काय आहे, शिक्षकांसाठी काम करणारे आहे. मला अजूनही कोणाचं काही वैषम्य नाहीये, निराशा नाहीये, काही नाहीये. सगळे खूप उशीर झालेला आहे त्याला, 5 वर्ष झालेली आहेत. तुम्ही, मला असं वाटलं की तुम्ही तेव्हापासून जे पाठमोरा केला आमचा, तो 5 वर्ष काय आलाच नाही तुम्ही इथं. पण आता आलेला आहात, काय हरकत नाही. आमची दारं सगळी नेहमी सगळ्यांना सदा उघडी आहेत. असो, या ठिकाणी बघा, तुमचा स्क्रीनशॉट पाठवा मला सर, जर तुम्ही पेमेंट केलेलं असेल तर. अनिल सर, 1 मिनिट, होम मध्ये, ओके, कोर्स पोस्टर. हे बघा, हे कोर्स पोस्टर मी, हा, ते यावरती नंबर लिहिलाय बघा, पोस्टर वरती नंबर लिहिलेला आहे, माझा नंबर आहे. जो नंबर माझा सेव्ह आहे ना, त्याच नंबरवरती तुम्ही पाठवा, तुम्हाला मिळून जाईल. ही आमच्या ई साहित्य सेवा. अजून बघा, जे उपस्थित लाईव्ह मध्ये आहेत पण त्यांना मिळालेलं नाहीये, असे कोण आहेत? त्यांनी थोडस हात वर करा, ओके. आमचे जुने प्रशिक्षणार्थीपैकी बरेच राहिलेले आहेत. विनोद कुमार माने सर, तुमचं झालं नाही प्रवेश अजून. आमचे सतीश काळे सर आणि कविता लखारे मॅडम, नीता चौगुले मॅडम, ज्यांनी रिसिव्ड केलेलं नाहीये
त्यांनी रिसिव्ड करून ठेवा, म्हणजे पेमेंट होऊन सुद्धा जर मिळालं नाही तर एक दिवस वाया जाईल तुमचा. उद्या जर सांगितलं तर आताच सांगा, आजच सांगा. लाईव्ह मध्ये जोपर्यंत आहे मी तुम्हाला लाभ देत आहे, लाईव्हचा लाभ देत आहे. तसा लाभ तो कमी आहे, म्हणजे 30% डिस्काउंट आहे तुम्हाला. 12 दिवसांची फी 1200 रुपये आहे फक्त, आणि ती या टूल्सच्या मानाने, टूल्सला जो खर्च झालेला आहे तो जवळजवळ एका वर्षामध्ये जे काही अडीच काय असेल ते सगळे तेवढे लाख रुपये इथे खर्चून हे सगळे टूल्स जमा केलेले आहेत, लक्षात घ्या. संस्थेला काहीही या ठिकाणी वैयक्तिक कारणासाठी ते वापरत नाही. तेच अमाउंट या ठिकाणी तुम्हाला तुमच्याच कारणासाठी, आपल्याच निर्मितीसाठी आपण घेत असतो. कारण याचा जो खर्च असतो तो आपण कोर्सच्या फी मधून भागवत असतो. तर मला असं वाटतं की ही जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याला सर्वजणांनी पूर्ण प्रतिसाद त्यांनी द्यावा. इयर एंडचा सुद्धा आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे. त्यानंतर नवीन वर्षाच्या स्वागताचाही व्हिडिओ बनवायचा आहे. माहितीपटाचा व्हिडिओ बनवायचा आहे. शैक्षणिक व्हिडिओ निर्मितीचा व्हिडिओ बनवायचा आहे. आणि रील कॉम्पिटिशनचा व्हिडिओ बनवायचा आहे. हे सगळे व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्ही या ठिकाणी सज्ज व्हाल, तयार राहाल, अशी या ठिकाणी मी आशा करतो. आणि या सेशनची रेकॉर्डिंग थांबवतो. जर कुणाला अनरेकॉर्डेड मध्ये जर कुणाला या ठिकाणी काही प्रश्न विचारायचे असतील, काही शंका असतील, काही कुशंका असतील, तर त्यांनी कृपया या ठिकाणी आपल्या या लाईव्ह मध्ये त्यांनी आपले प्रश्न विचारावेत. आणि सगळ्यांना विनंती आहे की आपापले या ठिकाणी आमचे जे आहेत राज्य सरचिटणीस सर यांची रक्कम मला प्राप्त झालेली आहे. पूर्ण फुल फी या ठिकाणी पे केलेली आहे. सर आपले खूप खूप या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि तुम्हाला जे आपले सध्याचे या कोर्समध्ये शिकवले जाणारे जे काही टूल्स आहेत ते तुम्हाला या ठिकाणी मी पाठवत आहे. सर्वांना विनंती आहे, ज्यांनी ज्यांनी प्रवेश घेतलेला आहे त्यांनी कमीत कमी या ठिकाणी 70 प्रवेश होणं या ठिकाणी अपेक्षित आहेत. तरच थोडं कुठेतरी जाऊन या ठिकाणी आपल्या या कोर्सचा एक ओव्हरऑल जो काही इन्व्हेस्टमेंटचा जो खर्च झालेला आहे तो निघणार आहे, जेणेकरून त्यातलाच परत एकदा काही काही टूल्स घेण्यासाठी मी जनरेट करणार आहे. ठीक आहे. तर आपल्या नवीन शिक्षकांना सांगा की इथं जे दिलं जातं, इथं जे शिकवलं जातंय, इथे जे तंत्र म्हणजे टूल्स आणि टेक्निक्स, दोन जे टी आहेत, त्या 2 टीचा वापर आपल्या सर्व शिक्षणाच्या फळीतील शिक्षकांच्या वेगवेगळ्या कार्यासाठी व्हावा. या सगळ्या मेहनतीचा, आपल्या संस्थेचा वापर. आणि आमचे अनिल सर जे आहेत, अनिल सरांना या ठिकाणी त्यांना हे 9 टूल्सचं नवरत्न या ठिकाणी मी शेअर केलेलं आहे. हे नवरत्न आहेत. आणि शेवटी आमच्या प्रत्येक वेळेला जे नवरत्न आपल्याला 9 नंबर जो आहे तो आपल्याला बघा झालेला आहे का? अनिल सर तुम्हाला मिळालेले आहेत का? मिळाले असेल तर रिसिव्ड करा. जयसिंग काटकर सर तुम्ही रिसिव्ड म्हटलेलं नाहीये, म्हणजे मला परत जे आहे या ठिकाणी चुकून जाऊ नये तुम्हाला परत परत, कारण ते परत गर्दी भेटले जास्त भेटले होईल. सर भेटले. हो, तिथं रिसिव्ड फक्त सगळ्यांनी म्हणा, ज्यांना ज्यांना मिळालेले. दिलीप पाटील सर आहेत आमचे, अंगद मेश्राम सर आहेत आमचे, प्रणती सोनसळ मॅडम आहेत. ओके. आपल्या स्टेटसवर तुम्ही सर्वांनी प्रवेशितांनी तरी कमीत कमी बघा, स्टेटसवर ठेवल्यानंतर काही तुमची फी वाढणार नाहीये किंवा तुम्हाला पैसे लागणार नाहीयेत. सगळ्यांनी तुमच्या शिक्षकांच्या समूहामध्ये हे पाठवा. तुमच्या मित्रांच्या जे असतील, ज्यांना हे शिकायचं आहे, सगळं करायचं आहे, ज्यांना हे टूल्स घ्यायचे आहेत, त्यांना तुम्ही सर्वांनी शेअर करा, अशी या ठिकाणी मी विनंती करत आहे. बघा आमचे प्रणती सोनसळ मॅडम, तुमचं खूप खूप या ठिकाणी अभिनंदन, आभार आभार ऍक्च्युली अभिनंदन नाही, आभार आहे की प्रणती सोनसळ मॅडम यांनी बघा लगेच त्यांनी हे फॉलो केलेलं आहे. आणि त्यांच्या स्टेटस वरती या ठिकाणी माझा हा पोस्टर जो आहे तो त्यांनी इथं टाकलेला आहे. मॅडम तुमचं खूप खूप आभार आहे. मी शतशः तुमचा ऋणी आहे, उपकृत आहे. असंच सगळ्यांनी जर थोडं सहकार्य केलं संस्थेला, तर संस्था जी करत आहे तुमच्यासाठीच करत आहे, त्याला थोडासा एक हातभार लागेल आणि ते अजून नव्या उमेदीनं, नव्या आपण म्हणूया प्रेरणेनं या ठिकाणी तुमच्या समोर उभी राहील. तुम्हाला मी
पुष्पगुच्छ देऊन तुमचं या ठिकाणी स्वागत करत आहे. ज्यांचे ज्यांचे स्टेटस दिसेल त्यांना तर मी रिप्लाय देईनच. ओके, कृपया करून संस्थेला तुमच्याकडून सहकार्य हवं आहे. नवीन शिक्षकांना जोडा, जेणेकरून त्यांना बराचसा या ठिकाणी लाभ या ठिकाणी होणार आहे. ओके, तर तुर्तास कोणाचे काही प्रश्न असतील, शंका असतील, कुशंका असतील तर त्यांनी कृपया करून आपल्या माझ्या समोर या ठिकाणी सांगावं. ओके, त्यासाठी मी रेकॉर्डिंग सध्या स्टॉप करत आहे. ही दुसऱ्या दिवशीची रेकॉर्डिंग सलग जी झालेली आहे, बऱ्यापैकी सलग झालेली 90%, ती मी रेकॉर्ड करून जोडून शेअर करेन तुम्हाला सर्वांना. आणि या ठिकाणी नंतर उद्या ऍक्सेस मीटिंग मध्ये मी भेटेन. ऍक्सेस घ्या सर्वांनी, ऍक्सेस घ्या. येस येस 11 लॅब्स आहे, 11 लॅब्स देणार आहे. ते दुसऱ्या एका ईमेलवर घेतलेलं आहे, ते आपण वापरू शकतो. सध्या तुर्तास उद्याच देतो वाटलं तर ते, कारण आता हे 9 टूलचं मी एकत्रित, कारण ते सगळं मला इकडून तिकडून त्याचं आयडी काय, पासवर्ड काय सगळं बघून करावं लागतं. तर सध्या जे दिलेलं आहे ते त्याचा ऍक्सेस घ्या. आणि त्याचा मी उद्याच्या ऍक्सेस मीटिंगला ज्यांनी ज्यांनी प्रवेश घेतलाय त्यांची मीटिंग असेल तर तुम्ही नक्की ते मीटिंग अटेंड करा. तुमचा ग्रुप बनेल, आज रात्रीच ग्रुप बनेल. जे अजून ग्रुपमध्ये आलेले नाहीयेत नवीन कोर्सच्या, त्यांनी उद्यापर्यंत तरी यावं, जेणेकरून उद्याची 8:30 वाजताची जी मीटिंग आहे ती फक्त कोर्स प्रवेशितांना घेऊन होणार आहे. त्या मीटिंग मध्ये ऍक्सेस बद्दलचे प्रश्न सोडवले जाणार आहेत. जेवढे ऍक्सेस तुम्हाला घेता येतील तेवढे घ्या, आणि जेवढे मिळणार आहेत तेवढे तुम्ही काय करा, या ठिकाणी त्याचा ऍक्सेस तुम्ही स्वतःला घेता येईल तेवढा तुम्ही घ्या. ओके, नंतरच्या बाकीच्या गोष्टी आपण उद्या बोलूच. तरी या 2 दिवसाच्या आगळ्या वेगळ्या, निराळ्या असणाऱ्या, एकदम धमाकेदार असणाऱ्या, तडाखेबंद अशा असणाऱ्या या कार्यशाळेची सांगता या ठिकाणी मी 4 ओळीने करत आहे की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. आसवांच्या रांगोळ्यांनी सजवता येत नसतात पराक्रमाची रणांगण, हुंदके दाटलेल्या गळ्यांनी गाता येत नसतात बंदमुक्तीचे तराणे, आणि गुडघ्यात मान घालून पाहता येत नसतात आकाश कवेत घेण्याची स्वप्ने. एवढ्या सत्यासाठी आपल्याला मशाल होऊन जळावं लागतं, आणि एवढ्या सत्यासाठी आपल्याला मशाल होऊन पळावं लागतं, मशाल घेऊन पळावं लागतं. संपू दे अंधार सारा, जळू दे आकाश तारे, गंधाळल्या पहाटेस येते, वाहू दे आनंद वारे. अरे जाग यावी सृष्टीला की माणूस होऊ दे जागा, भ्रष्ट सारे नष्ट व्हावे, घट्ट व्हावा प्रेमाचा धागा. अरे कष्टकऱ्यांची जात आपली, अरे कष्टकऱ्यांची जात आपली, आपणही हे शिकलं पाहिजे. पिंपळाच्या पानासारखं पाषाणावर टिकलं पाहिजे. अहो निर्धाराने जिंकू आपण, निर्धाराने जिंकू आपण पुन्हा यशाचा गड. पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हण, नुसतं लढ म्हण. सर्वांचं या ठिकाणी पुनश्च एकदा मी आपल्या या कार्यशाळेला जे रेकॉर्डेड बघत आहेत किंवा ज्यांनी या ठिकाणी विविध अशा माध्यमातून सगळे बघत आहेत, लाईव्ह मध्ये बघितलेलं आहे ज्यांनी, त्या सगळ्यांचं या कार्यशाळेत उपस्थित राहिल्याबद्दल मी तुमचा आभार व्यक्त करतो, धन्यवाद तुम्हाला देतो. आणि जो या फुल कोर्स जो आपण या ठिकाणी 22 डिसेंबर पासून आयोजित केलेला आहे त्यामध्ये जे उर्वरित आहेत ते या ठिकाणी येतील, इतरांना या ठिकाणी आणतील अशी एक माफक अपेक्षा, आशा आणि विनंती इथं व्यक्त करतो, आणि आपल्या सर्वांची या ठिकाणी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, शब्ब खैर, शुभरात्री, गुड नाईट. आय एम स्टॉपिंग द रेकॉर्डिंग अँड हॅव्हिंग 5 to 10 minutes फॉर क्वेश्चन आन्सर सेशन. उद्या प्रवेश घेणाऱ्याची एक सेपरेट मीटिंग असेल ऍक्सेसची, त्याला आपण भेटूयात.